हा सर दिसत आहे. मी दिसत नाहीये. सर दिसत आहे. निधी दिसतोय का बेटा? हो सर. मग हे कसे म्हणते सिमोने दिसत नाही सर? नेटवर्क बरोबर नाहीये सर आमचा. पाऊस आला असेल डॅड. नाही सर. नाही आलं का? ब्लॅकबोर्ड वरच दिसतंय क्लिअर? नाही सर. नाही सर. क्लिअर नाही दिसत आहे? सर दिसत आहे. सर नाही दिसत आहे. सर तुम्ही मला दिसतच नाही या. अरे हो मी नाही दिसत. ब्लॅकबोर्ड दिसतंय का? सर दिसत आहे. सर दिसत आहे पण नाही का ब्लर ब्लर दिसत आहे. हो का? सर दिसत आहे ना. दिसत आहे मला. आता हो सर आता दिसत. क्लिअर दिसत आहे का आता? हो. हो सर. चला 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 चला. हा आता दिसत आहे. आता दिसत आहे. असं झालं तर मी दिसणार. असं मी तिकडे असतो ना त्या बाजूला. चला आवाज आवाज आवाज. हो सर. निधी, हंसिका, मुकुल, सिमोनी, हर्षदीप, नाविन्य, स्वरा, तेजस. चला किती झाले? 10 झाले. आणखी 7 जण यायचे. हा आपले प्रश्न उत्तरे सुरू होते. बरोबर आहे? हो. ठीक आहे. तर आता आपण प्रश्न उत्तरे घेऊ. काही जणांनी जे मला प्रश्न पाठवले मी त्यांना तपासून पाठवले. पण तुम्हाला पुन्हा सांगतो मी की उत्तर लिहिताना त्याचं स्पष्टीकरण हवं. स्पष्टीकरण. विदाउट स्पष्टीकरण कुणीही उत्तर पाठवायचे नाही. 4 पर्याय आहे त्याला टिक करून दिलं आणि हा उत्तर आहे असं नाही. तो उत्तर कसं आलं, तो आन्सर कसं आलं हे त्या ठिकाणी सांगायचं. त्याच्यानंतरच पाठवायचं. याच्याने काय होईल, जो विद्यार्थी काय करतो जनरली जे त्याला आपण म्हणतो ना अंदाजी टोला एक शब्द आहे माहितीये का? अंदाजे. विद्यार्थी काय करतात त्या 4 पर्यायापैकी अंदाजे लिहून टाकतात आणि तसंच पेपर मध्ये पण करतात. आणि ही लागते सवय आपल्याला अंदाजे लिहिण्याची. त्याच्यामुळे काय करायचं, कोणताही प्रश्न तुमच्या पुस्तकीतला असो किंवा बाहेरचा असो किंवा कोणताही असो, त्या प्रश्नाचे स्पष्टीकरण लिहायचे की उत्तर कसं आलं. त्याच्याशिवाय कोणी तो प्रश्न पाठवायचा नाही. स्पष्टीकरण लिहिल्याशिवाय तो प्रश्न पाठवायचा नाही. ठीक आहे? त्याचं उत्तर. त्याच्यानंतर निधी, जे तू फोटो काढतोय ते फोटो बरोबर येत नाही. फोटो काढताना बरोबर उजेडाचा वापर करायचा. हो सर. पाठवलेले फोटो बरोबर येत नाही, क्लिअर येत नाही. लक्षात? हो सर. हा. त्याच्यानंतर आपल्याला आता हळूहळू काही प्रश्न बघायचे आहेत. काही प्रश्न आपण काल बघितले. तुम्हाला पुन्हा सूचना देतो की जेवढा भाग शिकून झाला तेवढ्या भागावरचा रिव्हिजन एकदा घरी करायचं. जास्तीचे प्रश्न जर असतील ते पण सोडवण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हापर्यंत तुम्ही सोडवण्याचा सराव करणार नाही तेव्हापर्यंत तुम्हाला जमणार नाही. जे नवीन विद्यार्थी असतील त्या नवीन विद्यार्थ्यांनी जे रेकॉर्डिंग्स आहेत त्या रेकॉर्डिंग्स मध्ये जो भाग शिकून झालेला आहे तो बघायचा. तो बघितल्यानंतरही जर समजलं नाही तर मला सांगायचं, आपण तो भाग घेऊ. परंतु पहिल्यांदा रेकॉर्डिंग्स बघायच्या की ह्या रेकॉर्डिंग्स ज्या या भागावरच्या ते बरोबर बघायचं. आणि रेकॉर्डिंग्स आपण लिहिलेले आहेत लाईव्ह क्लासेस वरून लिहिल्या. जिथं जिथं लाईव्ह क्लास तुम्ही सगळेच रेकॉर्डिंग बघू शकता. पण तुम्हाला जर वाटतंय माझे व्हिडिओ टाकल्यात, व्हिडिओ बघायचे असेल तर व्हिडिओ बघा किंवा मग रेकॉर्डिंग पाहायची असेल तर रेकॉर्डिंग बघा. एक दिवसाआडच नवीन विद्यार्थी. त्याच्यानंतर नवीन जे विद्यार्थी असतील त्यांना आपण सांगणार की जर तुमचा प्रश्न छोटा असेल तो जो तुम्ही तुमच्या पुस्तकी
जो तुमच्या पुस्तिकेमध्ये तुम्ही लिहू शकता त्याच्यासाठी पेन्सिलचा वापर करायचा. आणि जो उत्तर मोठा असेल आपण शिकवलेलं तर त्याला तुम्ही नोटबुकामध्ये लिहायचं. नोटबुकामध्ये लिहिताना सुरुवातीला त्याच्यावर त्याचा जो प्रश्न आहे त्याची जागा सोडायची आणि आपल्या घरी आरामाने फुरसतीने तो प्रश्न लिहायचा. लिहिताना त्याचा क्रमांक टाकायचा की कोणत्या स्वाध्यायामधला कोणता आहे, म्हणजे तुम्हाला शोधायला सोपं होतं. जसं मी या ठिकाणी लिहिलं 2.1 मधला 5, तर असं लिहायचं म्हणजे तुम्हाला शोधायला सोपं जाते. 2.5 मधला 6. हा, मी जे लास्ट मध्ये ग्रुप मध्ये फोटो टाकलो ना ते 2.2 चा फर्स्ट वाला आन्सर तिथे जमला नाही तर मी मागे लिहिले. बरं, ठीक आहे, पाहून घेऊ. ठीक आहे, तर अशा पद्धतीने लिहायचं की कुठला प्रश्न आहे, म्हणजे तुम्हाला सोडवायला आणि समजून घ्यायला सोपं जाईल. जर तुम्ही प्रश्न लिहून टाकलं, उत्तर लिहून टाकलं, तुम्हालाच माहित नसेल कुठला प्रश्न आहे, कोणत्या भागावर अडचणी, म्हणून तो स्वाध्याय क्रमांक कुठला आहे आणि कितव्या नंबरचा आहे हे त्या ठिकाणी लिहायचं प्रत्येकाने जेव्हा सोडवत असाल तेव्हा. लक्षात. तर अशा पद्धतीने आता आपले काही प्रश्न समोरचे आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे, तर समोरचे प्रश्न बघण्यासाठी आपला प्रश्न सुरू होता. प्रत्येकाने पुस्तक सुरू ठेवायची. ठीक आहे. आता आपला प्रश्न जो मी तुम्हाला चौथा प्रश्न सांगितला होता त्या चौथ्या प्रश्नावरचा तुमचा सेम प्रश्न कोणता होता? 9वा होता. जसा मुकुलने काय केलं, फोटो पाठवले तुमच्या पुस्तकेमध्ये, मुकुलने टिक मार्क केला आणि उत्तर पाठवलं. तसं कुणीही करायचं नाही. मुकुल, त्याचं स्पष्टीकरण पाहिजे. स्पष्टीकरण म्हणजे उत्तर कसं आलं. तर तुमचं चुकलं असेल तरी चालेल, पण तुमचा उत्तर कसा काढलं तुम्ही हे महत्वाचं. लक्षात. सहजासहजी असं कसंही काढून त्या ठिकाणी करायचं नाही. तर चौथा जो प्रश्न होता त्या चौथ्या प्रश्नासारखा आपला 9वा प्रश्न होता. त्याच्यानंतर स्वाध्याय 2.2 मधला आपण पहिला घेतलेला होता या ठिकाणी, म्हणजे आपला चौथा झाला, 9वा झाला आणि पहिला झाला. आता आपला सुरू होता 5वा. बरोबर आहे? हा, आपला सुरू होता 5वा प्रश्न सुरू होता. 5वा प्रश्न आता या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचा आहे. मी 5वा पण लिहिलेला आहे, 6वा पण लिहिलेला आहे, 7वा पण लिहिलेला आहे, 8वा पण लिहिलेला आहे. हे चारही प्रश्न या ठिकाणी लिहिलेले आहेत. ठीक आहे. आता हे प्रश्न समजून तुम्हाला घ्यायचे आहेत पहिल्यांदा, त्याच्यानंतर लिहायचं. आणि कुणीही मधामधामध्ये स्वतःहून लिहत बसायचं नाही. लिहायचं नाही. जेव्हा मी लिहायला सांगणार त्यावेळेस लिहायचं, किंवा मग तुम्ही सुरुवातीला क्लासमध्ये येता, क्लासमध्ये आल्याबरोबर तुम्हाला ब्लॅकबोर्डवर दिसत असेल तर ते लिहून ठेवायचं. तुम्हाला समजते कुठला आहे आन्सर आहे काय आहे, तेव्हा लिहून ठेवायचं. मधामध्ये शिकवत असताना कुणीही लिहायचं नाही. ठीक आहे. नंतर तुमच्या घरी जर कुणी असतील ज्यांचा आवाज येत असेल आई वडिलांचा, त्यांना सांगायचं. चला, तर आपला 5वा प्रश्न आहे, एक इंजिन तासाला आहे का? दिसलं प्रत्येकाला? 5वा प्रश्न, एक इंजिन तासाला 84,500 लिटर पाणी खेचते. एक इंजिन तासाला, तासाला म्हणजे अवर, तास म्हणजे अवर, मीन्स अवर. ठीक आहे. किती अवर? एक इंजिन तासाला म्हणजे किती तासाला? एका तासाला. एक इंजिन एका तासाला 84,500 लिटर पाणी खेचते. पाणी खेचते म्हणजे पाणी काय करते? बाहेर काढते. आलं का लक्षात? तो पाणी कदाचित विहिरीतला असेल, तो पाणी तलावातला असेल, कुठलं पण असेल तो पाणी, तर तो इंजिनच्या मदतीने काय करतो? पाणी खेचतो. किती? एका तासाला. एका तासामध्ये तो पाणी किती काढतो? 84,500 लिटर पाणी बाहेर काढतो. ज्याला समजलं नसेल त्यांनी स्वतःला अनम्यूट करायचं आणि तेव्हाच विचारायचं. मग सगळं शिकून झाल्यावर विचारायचं नाही की सर मला समजलं नाही. ठीक आहे, म्हणून बरोबर ऐकायचं आणि समजून घ्यायचं. जेव्हा समजलं नाही तेव्हा सांगायचं, सर मी सिमोनी, मला समजलं नाही, मी मला समजलं नाही. ठीक आहे सर. हा, नाही का 2.1 मधला मला 8वा नाही समजलं. 2.1 मधला 8वा घेऊ आपण. चला सगळेच घेऊ. ठीक आहे. हा, तर आपला 5वा प्रश्न होता, एक इंजिन तासाला 84,500 लिटर पाणी खेचते.
म्हणजे एका तासामध्ये समजा तो इंजिन आपण चालू केलं तर तो किती पाणी बाहेर खेचते. पाणी बाहेर खेचणे म्हणजे पाणी बाहेर काढणे. ठीक आहे. मोटार असते ना आपल्या घरी, विहिरीतून आपण पाणी बाहेर काढतो. तशाच पद्धतीने एका तासाला किती पाणी बाहेर खेचते इंजिन. 84,500. एका तासाला 84,500 लिटर पाणी खेचते. पाणी काय करते. खेचते म्हणजे काढते. खेचते म्हणजे काढते. ठीक आहे. आता एवढं समजलं प्रत्येकाला. आता एका दिवसाला कोण आहे. स्वरा. हा बोल स्वरा. मला 6वा प्रश्न नाही समजला. बाई मी जो घेताय तो तर घे पहिले. मी 6वा 7वा सगळं घेतो ना. मी जे सांगत आहे तो तर पहिले समजून घे. मी जो तुम्हाला सांगत आहे तो समजून घ्या ना पहिल्यांदा. कुणाला 5वा नसेल समजलं 5वा तर समजून घ्या. मग मी 6वा सांगतो ना. ठीक आहे. एक इंजिन तासात. कोण अर्जुन. सर मला 5वा क्वेश्चन समजला. 2.1 म्हणला. 2.1 मधला 5वा. अरे बाबा तोच घेताय ना मी. लक्ष द्या ना बाबा. म्हणून तो तुम्हाला सांगितलं. 2.1 मधला 5वा उदाहरण आहे. एक इंजिन तासाला 84,500 लिटर पाणी खेचते. म्हणजे एका तासामध्ये एवढं पाणी तो इंजिन बाहेर काढतो. ठीक आहे. आता तो काय म्हणतो. एका दिवसाला 10 तास इंजिन चालते. एका दिवसात 10 तास इंजिन चालवण्यात येते. एका तासाला 84,500 लिटर पाणी काढतो. आणि तो इंजिन किती तास चालू राहतो. 10 तास चालू राहतो. किती तास चालू राहतो. 10 तास चालू राहतो. एका दिवसात किती तास चालू राहतो तो. 10 तास सुरू राहतो. समजलं. म्हणजे दररोज आज समजा तो 10 तास चालला असेल. उद्या पण तो 10 तास चालेल. परवा पण तो 10 तास चालेल. समजलं. म्हणजे प्रत्येक दिवशी तो 10 तास चालू असते. आणि 10 तास एका तासामध्ये किती पाणी काढतो. 84,500. तो एका तासाला 84,500 लिटर पाणी काढतो. आणि एका दिवसाला तो 10 तास चालतो. असा किती दिवस चालला तो. तर 5 दिवसात ते किती लिटर पाणी खेचेल म्हणते. एका दिवसाला 10 तास. बरोबर आहे. एका दिवसाला 10 तास. दुसऱ्या दिवसाला 20 तास. तिसऱ्या दिवसाला 30 तास. चौथ्या दिवसाला 40 तास 40 अवर्स. आणि 5व्या दिवसाला 50 अवर्स म्हणजे 50 तास. लक्षात. मग काय म्हणतो. 5 दिवसाला किती तास चालेल तो. 10 गुणिले 5 म्हणजे 50 तास. एवढं समजलं. 10 गुणिले 5 म्हणजे 50 तास. ज्याला समजलं नसेल तेव्हाच त्याने काय करायचं. नमन स्वतःला अनम्यूट करायचं आणि विचारायचं. ठीक आहे. आता तो काय म्हणतो. 5 दिवसाला किती लिटर पाणी खेचतो म्हणजे काढतो. तर 5 दिवसामध्ये किती तास चालतो तो. 50 तास चालतो. म्हणून एका तासाचे किती 84,500 लिटर. मग 50 तासाचे किती तर 84,500 इंटू 50. म्हणजे याला 50 ने गुणायचं. जो 50 ला गुणणार आहात तर तुमचा उत्तर येणार आहे. 42,25,000 लिटर. लक्षात. 42,25,500 लिटर एवढं पाणी तो एका दिवसामध्ये 5 दिवसामध्ये काढेल. तेजस. इथून मला नाही समजलं. कुठून. तुला हा समजला का पहिला वाक्य. एका तासाला किती पाणी काढतो तो बाहेर. हो सर. तुझ्या घरी मोटार लावली आहे विहिरीला. तू 1 तास समजा जर ती चालू ठेवली तर किती पाणी काढतो तो 84,500 लिटर पाणी काढतो. आता ती मोटार दररोज किती वेळ चालते 10 तास चालते. एका दिवसामध्ये ती 10 तास चालते. अशी किती दिवस चालवली आपण तिला 5 दिवस ठेवतो. एका तासाला 10 तास. एका दिवसाला 10 तास चालते. तर 5 दिवसाला किती चालेल
तर 10 गुणिला 5 म्हणजे 50 तास चालेल. एवढं समजलं? मग आता काय होईल, एका तासाला एवढं, तर 50 तासाला किती, तर याला 84,500 ला 50 ने गुणायचं. 84,500 ला 50 ने गुणायचं म्हणजे तुमचं उत्तर काय येईल, 5 दिवसाचा पाणी किती खेचेल ते. कुणाला समजलं नाही, तेजस्वी काय बोललो कळत आहे? 5 दिवसाला 50 तास. हा हा बोल, कोण आहे? सर मी ना अलग मेथड मध्ये केली होती, ते मेथड सही आहे का? कोणती वाली? ते पहिले तो 84500 ला हा 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 सही आहे का? बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे तुझी ती मेथड. ठीक आहे, त्याही पद्धतीने आपल्याला जाता येईल. मी सांगितले, वेळ मिळेल तेव्हा सांगेन. ठीक आहे, तर 84,500 गुणिला 50 बरोबर, हे समजलं का? हा उदाहरण कुणाला समजलं नाही, नाही वाले कोण आहे? हा उदाहरण कुणाला समजलं नाही, तर 5 दिवसाला तो 42,25,000 लिटर पाणी काढेल. हंसिका सोनबरसे, कुणाला समजलं नाही हे विचारलं मी. कोण आहे? नाव सांगायचं, कोण आहे? सर मुग्धा. सर अजून बोलतोय, जर सर ती 5वी वर्ण आहे, तिला ही 4वी वर्ण आहे का, ती लाईन मला समजली नाही. ते 500 गुणिले 50 कुठून आले एवढं लक्ष द्या बेटा. तुम्ही याला दोन पद्धतीने काढू शकता. एका तासाला एवढं लिटर पाणी काढते, बरोबर? एका तासाला समजा मी असं लिहिलं बघा, इकडे आता समजून सांगतो. एका तासाला एक मोटर 10 लिटर पाणी बाहेर काढते. आता संख्या लहान घेतली आपण, लक्ष द्या इकडे. मुद्दा संख्या काय घेतली, लहान घेतली. एका तासाला 10 लिटर पाणी काढते. मग मला सांगा 2 तासाला किती काढेल रे? 20 लिटर. 20 लिटर पाणी 20 काढेल. लिटर सर. मुग्धा बरोबर आहे का? येस सर. मुग्धा स्वतःला तुझा माईक चालू कर. माईक मुग्धा, माईक चालू करायचं. हा, मग मला सांग 3 तासाला किती पाणी चालेल काढेल तो? 30 लिटर. 30 लिटर. 30 बरोबर आहे. मग मला सांगा तो 10 तासाला किती पाणी काढेल? 10 लिटर. 10 लिटर ते एका तासाला काढते 100 लिटर. बरोबर आहे, कळत आहे? म्हणजे तो एका तासाचं सांगत आहे आणि चालते किती म्हणतो, एका दिवसाला 10 तास चालतो म्हणतो. हे 10 तास किती दिवसाचे आहेत? एका दिवसाचे आहे. किती दिवसाचे आहे? एका दिवसाचे आहे. आता जर मी विचारेन तुम्हाला 2 दिवसाचे किती, 2 दिवसाचं पाणी किती काढतो? एका दिवसाचा किती काढतो? 100 लिटर. 100. 2 दिवसाचे 200 लिटर पाणी. हा प्रश्न असा आहे ना, फक्त संख्या मोठी दिली आहे. तुम्ही याला काय करू शकता, एका तासाला एवढा पाणी काढतो, बरोबर आहे. एका दिवसाला 10 तास, तर त्याने किती दिवसाचं विचारलंय? 5 दिवसाचं. एका दिवसाचं 10, दुसऱ्या दिवसाचं 20 तास. हा, ते पलक गायजने नाही का, माझ्या घरी आली आहे. बसव तिला, बसव तिला, बसव तिला आपल्याजवळ. हा, मग बोलतो मी. हा, काय सांगितलं मी? एका दिवसाला तो 10 तास काम करते, तर 5 दिवसाला किती? एका दिवसाचे 10 तास, 2 दिवसाचे 20, 3 दिवसाचे 30 तास, 4 दिवसाचे 40 तास. मुद्दा 5 दिवसाचे 50 तास. बरोबर आहे. तर तो काय म्हणतो, 5 दिवसाचे किती म्हणतो? 5 दिवसाचे किती होईल? 50 तास होईल ना. एवढं समजले का? मुग्धा स्वतःला तू अनम्यूट कर. मुग्धा कळत आहे एवढं? 5 दिवसाला 50 तास. बरोबर आहे. मग आता तो काय म्हणते, एका तासाचे एवढे काढतो, तर 50 तासाचे किती? तर म्हणून 84,500 गुणिला 50. हे किती तासाचे झाले?
50 तास झाले ना, एका तासाचं एवढं काढलं तर 50 तासाची किती, तर 42,25,000 लिटर एवढा पाणी तो काढेल. समजलं का? हा फलक आली. हा फलकला बसू दे, नंतर बोलतो मी काय. एवढं समजलं बेटा? हा सर. मुग्धा मुग्धा हो सर. हा चला, त्याच्यानंतर दुसरा बघा काय आहे. दुसरा दिसलं का? दुसरा क्वेश्चन बघा. दुसरा क्वेश्चन, कापडाचे वेगवेगळे प्रकार पुढील दराने उपलब्ध आहेत. दर म्हणजे काय होते? तुम्ही मध्ये नाही का तुमचे स्वतःचे माईक हे करता, ठीक आहे. हा काय सांगितलं? कापडाचे वेगवेगळे प्रकार पुढील दराने आहे. 6वा प्रश्न आहे. कुणाला तरी 6वा प्रश्न समजलं नव्हतं, ठीक आहे. कापडाचे वेगवेगळे प्रकार पुढील दराने आहे. तुम्ही समजा दुकानामध्ये गेले आणि दुकानामध्ये समजा एखादा कापड जर घ्यायचं असेल तर प्रत्येक कापडाची किंमत सारखीच राहील का? प्रत्येक कापडाची किंमत सारखी राहणार नाही, वेगवेगळी राहील. त्याचे दर पण वेगवेगळे राहील. एखादा कापड खूप जास्त महागाचा असेल, एखादा कापड मीडियम रेंजचा असेल, एखादा कापड खूप कमी रेंजचा असेल. म्हणजे दुकानामध्ये उपलब्ध प्रत्येक कापडाची क्वालिटी ही वेगवेगळी असू शकते. तर इथं पण तसंच केलेलं आहे. कापड खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, त्यांचं रेट पण वेगळं सांगितलं आहे लक्षात, आणि त्यांचं एकूण कापडाची किंमत पण सांगितलेली आहे. आता आपल्याला एकूण कापडाची किंमत सांगितलेली आहे. जसा पहिला आहे 460 ला 23 मीटर कापड मिळते. काय म्हणतो? 460 ला 460 ला 23 मीटर कापड मिळतो. 23 मीटर कापड मिळतो. कितीला? 460 ला. म्हणजे 23 मीटर कापड कितीला मिळतो? 460 रुपयाला मिळतो. मग 1 मीटर जर कापड काढायचं असेल आपल्याला तर काय करणार तुम्ही? 1 मीटर जर कापड काढायचं असेल तुम्ही टाईप पण करू शकता, आपला आवाज येते की नाही याच्यासाठी. 1 मीटर जर कापड काढायचं असेल तर काय करावं लागेल? भागाकार करावा लागेल, डिवायडेशन करावं लागेल. समजा मी तुम्हाला म्हटलं की 4 चॉकलेट किती? 4 चॉकलेट 12 रुपयाचे मिळतात. 4 चॉकलेट्स 12 रुपयाचे मिळतात. तर एक चॉकलेट कितीची? मुकुल, एक चॉकलेट कितीची? सर 3 4. काय सांगितलं मी? 4 चॉकलेट्स. मुकुल बाजारात गेला, दुकानात गेला, 4 चॉकलेट घेतले, दुकानदाराने 12 रुपये घेतले तुझ्याकडून, तर मग एक चॉकलेट कितीची झाली? माहित नाही. एक चॉकलेट होईल 3 रुपयाची. मग कसं केलं एक चॉकलेट 3 रुपयाची? चॉकलेट किती घेतले? डिवायडेशन. हा तेजस, चॉकलेट किती घेतले आपण? 12 घेतले. किती रुपयाला? सॉरी, चॉकलेट किती घेतले? 4 घेतले. किती रुपयाला? 12 रुपयाला. मग भागाकार केला आणि मग तुम्हाला मिळालं 3 रुपये. 3 रुपये काय आहे? एका चॉकलेटची किंमत. एका चॉकलेटची किंमत. तर तशाच पद्धतीने तो काय म्हणतो? 23 मीटर कापड किती रुपयाला मिळतो? 460 रुपयाला मिळतो. मग 1 मीटर कापड किती रुपयाला मिळेल? म्हणून आपण इथं केलं 460 भागीला 23. हा समजलं का? कुणाला समजलं नाही? कुणाला समजलं नाही? ज्याला समजलं नाही त्यांनी मला म्यूट करून विचारायचं. काय सांगितलं मी? 460 भागीला 23 म्हणजे 20. 20 काय आहे? 20 रुपये मीटर कापड. म्हणजे 1 मीटर कापड कितीचा होईल? 20 रुपयाचा होईल. ठीक आहे. त्याने दुसरा भाव सांगितलेला आहे 912 रुपयाला 38 मीटर कापड मिळते म्हणजे. मग 1 मीटर कापड कितीचा होईल? 912 भागीला 38. 912 डिवाइड 38. द आन्सर इज 24 रुपीज. म्हणजे हा कापड किती रुपये मीटर झाला? 20 रुपये मीटर झाला. दुसरा कापड किती रुपये मीटर झाला? 24 रुपीज मीटर.
म्हणजे 24 रुपये मीटर झाला. आलं लक्षात. तिसरा कापड कितीचा झाला बघा, 375 ला 15 ने भागितला आपण, किती आला, 25 रुपये मीटर, म्हणजे 25 रुपये मीटर झाला तिसरा कापड. आलं लक्षात. आणि चौथ्या कापडाची किंमत काय आहे, 396 बाय 18 इक्वल टू 22, म्हणजे 22 रुपये मीटर कापड. आलं लक्षात. ते जे समजलं ते जे पहिला कापड किती रुपये मीटर झाला, 20 रुपये. दुसरा कापड 24 रुपये. आराम करून नाही बसायचं, व्यवस्थित बसायचं. तिसरा कापड 25 रुपये मीटर आणि लास्ट वाला कापड 22 रुपये मीटर. आता त्याने प्रश्न असा विचारलेला आहे की सर्वात स्वस्त कापड कोणता, पर्याय ए, पर्याय बी, पर्याय सी, पर्याय डी. सर्वात स्वस्त सर्वात स्वस्त कोणता येईल, नंबर ए, म्हणजे 20 रुपये मीटर वाला कापड, म्हणजे पहिला पर्याय. आता त्याने हाच प्रश्न डबल विचारलं असतं, निधी मला आन्सर नाही सांगायचं, टाईप केलं का त्या ठिकाणी 20. आता जर हाच प्रश्न विचारलं की सर्वात महाग कापड कोणता, तर आन्सर काय येईल, सर्वात महाग कापड कोणता, तर तुमचा उत्तर येईल 25 रुपये मीटर वाला. समजलं, कळत आहे. या शनिवारी म्हणजे या शनिवारी म्हणजे उद्याला मी जेवढा भाग शिकून झाला, पहिला आणि दुसरा प्रकरण, याच्यावरील तुम्हाला 25 ते 30 प्रश्न देणार आहे सोडवायला. ठीक आहे. चला, हा कुणाला नाही समजलं, दुसरा प्रश्न तुम्हाला समजलं नाही, न समजणाऱ्यानं विचारायचं की सर मला समजलं नाही. न समजणे वाला कोण आहे, कोण आहे, हंसिका बाई, हंसिका. नाही समजलं बेटा. तो काय म्हणतो, बाजारामध्ये एखाद्या दुकानात जर गेलं तर सगळ्या कापडाची, कापड समजते का, कापड, क्लॉथ, कापड म्हणजे कपडा समजते का, कपडा. हा जो मी शर्ट घातलेला आहे कोणत्या तरी कपड्यापासून शिवला असणार ना. हंसिका, तू बोलायचं माझ्यासोबत. हंसिका सोनबरसे, हा जो मी कापड घातलेला आहे, हा कपडा जो घातलेला आहे कोणत्या तरी कापडापासून बनला असेल. तर जर आपण कापड घेण्यासाठी जर दुकानामध्ये गेलो तर प्रत्येक दुकानामध्ये सारख्याच रेटचे आणि सारख्याच क्वालिटीचे कापड राहणार नाही, वेगवेगळे क्वालिटी राहणार आणि त्याचे पैसे पण वेगवेगळे राहतील. तर असे 4 कापडाचे रेट दिले आहेत, नंबर ए, नंबर बी, नंबर सी, नंबर डी. लक्षात. जसं मी तुम्हाला एक उदाहरण विचारलं की तुम्ही 4 चॉकलेट घेतले 12 रुपयाला, एक चॉकलेट कितीची, एक चॉकलेट साठी भागाकार केला म्हणजे 3 ची झाली एक चॉकलेट. तर असाच उदाहरण आहे ना. 23 मीटर कापड किती झाला, 640 झाला. तर मग 1 मीटर कापड कितीचा होईल, 1 मीटर कापड झाला तुमचा 20 रुपयाचा. हा झाला पहिल्याचा उत्तर, 20 रुपये. हा समजलं का सोनबरसे, सोनबरसे समजलं हा. अशाच पद्धतीने तुम्हाला दुसरा काढायचा आहे, तिसरा काढायचा, चौथा, प्रत्येकाचा भागाकार करायचा. हे किती मीटरचे झाले, 38 मीटरचा रेट झाला. आपल्याला एका मीटर काढायचा. मी तुम्हाला म्हटलं की 4 चॉकलेटची किंमत 12 रुपये आहे. किती चॉकलेटची किंमत झाली, 4 चॉकलेटची किंमत झाली. आता एका चॉकलेटची काढायची असेल तर भागाकार करायचं. तशाच पद्धतीने 23 मीटर कापडाची किंमत एवढी आहे. तर एका मीटर कापडाची किंमत, कोणाचा आवाज आहे, नमन आवाज आहे. तर 23 मीटर कापडाची किंमत 460, तर एका मीटर कापडाची किंमत किती, 20 रुपये. 38 मीटर कापडाची किंमत 912, तर एका मीटर कापडाची किंमत सोनबरसे 24 रुपये. 15 मीटर कापडाची किंमत 375, तर 1 मीटर कापडाची किंमत 25 रुपये. 18 मीटर कापडाची किंमत 996 रुपये, तर 1 मीटर कापडाची किंमत 22 रुपये. हे आपण काढलं. आता
आता याच्यावरून तो प्रश्न विचारते की सगळ्यात स्वस्त कापड कोणता. सगळ्यात स्वस्त कापड तुमचा ए. त्याने जर काय तर प्रश्न कसे बनतील, त्याने जर विचारलं सगळ्यात महागडं कापड कोणतं, तर आन्सर येईल तुमचा सी. प्रश्न असाही विचारू शकतो तो की यांचा चढता क्रम लिहा, यांचं असेंडिंग ऑर्डर लिहा, यांचं डिसेंडिंग ऑर्डर लिहा. चढता क्रम आणि उतरता क्रम लिहा. समजा चढता क्रम लिहा म्हटलं तर नंबर 1 वर कोण येईल, ए येईल. नंबर 2 वर डी येईल. नंबर 3 वर बी येईल. नंबर 4 वर सी येईल. त्याने म्हटलं की डिसेंडिंग ऑर्डरने या, म्हणजे उतरता क्रमाने या, म्हणजे वरून खाली या जर म्हटलं तर पहिले कोण येईल, सी. त्याच्या खाली कोण येईल, बी. त्याच्या खाली कोण येईल, डी. त्याच्या खाली कोण येईल, ए. म्हणजे तो कशाही पद्धतीने प्रश्न विचारू शकतो. समजलं. हंसिका टेंबेकर नाही, सोनबरसे. समजलं का सोनबरसे? हो. एकच शब्द बोलते हो. चला चला त्याच्यानंतर आपला प्रश्न कोणता आहे, 7वा. 7th नंबरचा क्वेश्चन आहे तुमचा. 7th नंबर. ज्याला समजलं नाही तर तेव्हाच विचारायचं की सर मला समजलं नाही. ठीक आहे. आता 7th नंबरचा प्रश्न बघा काय म्हणतो. 7th नंबरचा, विनयला रोज 3 तास याप्रमाणे 15 दिवसाचे काम केले. विनयने रोज 3 तास याप्रमाणे सतत 15 दिवस काम केल्याबद्दल त्याला 1125 रुपये मिळतात. पहिला वाक्य समजून घ्या. प्रश्न वाचल्यावर समजलं पाहिजे. मुकुल, एकदा समजलं तर ठीक, नसेल समजलं तर त्याला कितीदा वाचायचं, 2दा वाचायचं. ठीक आहे. तरी पण समजलं नाही तर 3दा वाचायचं. आलं का लक्षात? तरी पण नाही समजलं 4दा वाचा, आणि त्याच्यानंतर समजलं नाही तर त्याला सोडून द्या. म्हणजे एक प्रश्न 3दा 4दा वाचायचं, नाही समजलं सोडून द्यायचं. लक्षात? पहिला वाक्य काय म्हणतो, विनयला रोज 3 तास याप्रमाणे 15 दिवस काम केल्याबद्दल. म्हणजे विनयने काय केलं, एका दिवशी किती तास काम केले, 3 तास काम केले. एका दिवशी त्यानं 3 तास काम केलं. ठीक आहे. असं त्यानं किती तास काम केलं, असे किती दिवस काम केले त्यानं, 15 दिवस काम केले. आणि 15 दिवसाचे त्याला रुपये किती मिळाले, 1125 रुपये मिळाले. समजून घ्या. 3 तास याप्रमाणे त्याने 3 तास याप्रमाणे त्याने किती दिवस, 15 दिवस काम केले. एका दिवसाचे 3 तास, दुसऱ्या दिवसाचे 6 तास, तिसऱ्या दिवसाचे 9 तास, चौथ्या दिवसाचे 12 तास, 5व्या दिवसाचे 15 तास, 16 दिवसाचे 18 तास. चालले असे तास तास वाढत. मग 15 दिवसाचे किती होतील, म्हणून काय लिहिलं आपण, एका दिवसाचे 3 तास काम करतो. एका दिवसाचे किती काम करतो, 3 तास काम करतो तो. 15 दिवसाची किती होईल, 15 गुणिला 3 म्हणजे 45 तास काम करेल. किती तास काम करेल, 45 तास तो काम करेल. ठीक आहे. एका दिवसाचे 3 तास, तर 15 दिवसाचे 45 तास तो काम करेल. लक्षात? एवढं समजलं का? एवढं समजलं का रे बाबा? समजलं. हा. 15 दिवसाचे 45 तास काम करेल. म्हणजे याचा अर्थ 45 तास हे किती दिवसाचे आहेत, 15 दिवसाचे आहेत. 45 आवर्स जे आहे किती दिवसाचे आहेत, 15 डेजचे आहेत. 15 दिवसाचे. अर्जुन भूक लागली. 15 दिवसाचे तास किती, 45 तास. आता तो काय म्हणतो, त्याला किती रुपये मिळतात, 1125 रुपये मिळतात. किती दिवसाचे, 15 दिवसाचे. किती तासाचे, 45 तासाचे. एवढं समजलं? हो. हा. आता तो प्रश्न काय म्हणतो, आता तो महत्वाचा विचारतो, तर त्याला प्रत्येक तासाच्या कामाबद्दल किती रुपये मिळतात. प्रत्येक तासाच्या कामाबद्दल.
हे 1125 हे किती तासाचे आहेत? 45 तासाचे. हा मगांचा उदाहरण. 4 चॉकलेट 12 रुपयाचे. 4 चॉकलेट 12 रुपयाची. तर एक चॉकलेट कितीची? तर भागाकार केलं 3 रुपयाची. मग असा सुधारण आहे. आलं का लक्षात? तर 45 तासाचे त्याला मिळतात 1125 रुपये. किती तासाचे? 45 तासाचे. एका तासाचे किती? त्याला 45 ने भागायचं. 1125 ला 45 ने भागायचं. बघा इकडं 12 रुपयाचे 4 चॉकलेट, 1125 रुपये 45 तासाचे. एका तासाचे किती म्हटलं तर उत्तर काय येईल? 25 रुपये. म्हणजे एका तासाचे त्याला किती मिळतात? 25 रुपये मिळतात. एका तासाचे किती मिळतात? 25 रुपये मिळतात. कुणाला समजलं नाही? सर हा, मी ना मेथड केले तर सही आहेत का ते? सही आहेत का? तर मी पाठवलं ना तुला काय आहेत, आता चेक कर ना तू. भरपूर सारे विद्यार्थी काय करतात? अंदाजी मार्किंग करायची नाही, त्याचं उत्तर कसं आलं ते काढायचं. कळत आहे? हा उदाहरण कुणाला समजलं नाही? कोणी आहे? ज्याला समजलं नाही त्यांनी अनम्यूट करायचं. नमन समजलं का बेटा? बाबा नमन आहे का? नमन स्वरा समजलं का? हो सर. नमन, हर्षदीप येते का आवाज? एका तासाचे 25 रुपये. ठीक आहे, चला. कुणाला अडचण या प्रश्नात नाही? प्रश्न तसा सोपा आहे. आणि ज्याने विचारलं नाही समजायचं तो विद्यार्थी मागे पडला. समजल्याशिवाय त्याला कधीही लिहायचं नाही. जेव्हापर्यंत समजत नाही तेव्हापर्यंत लिहायचं नाही, समजल्यानंतरच लिहायचं. तेजस, ठीक आहे. आता तुमचा 8वा प्रश्न बघा. 9वा प्रश्न मी तुम्हाला सोडवायला सांगितलं होतं. 2.2 मधला पहिला प्रश्न आपण घेतला होता. आता राहिला 8वा प्रश्न. बघा 8वा प्रश्न काय म्हणतो. ठीक आहे, कुणाला समजलं नसेल तर मधामध्येच स्वतःला अनम्यूट करायचं आणि विचारायचं. मी 10दा सांगतो. ज्याने विचारलं नाही तो विद्यार्थी समोर जाणार नाही. म्हणून टेंबेकर बाई समजलं नसेल तर विचारायचं की हा उत्तर कसं आलं, काय आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर शुक्रवारी पहा 8वा प्रश्न. स्वरा, शुक्रवारी 1250 लोक सर्कस बघायला गेले. सर्कस समजते का रे? हा, सर्कस आता बंद झाला. सर्कस पहिले खूप चालायचं. का बरं बंद झाल्या सर्कस? तिथे प्राणी मरे. लॉकडाऊनच्या मुळे. काय बेटा? सर्कस का बरं बंद केल्या? लॉकडाऊनच्या मुळे. लॉकडाऊनच्या मुळे? सर्कसांमध्ये जे प्राणी असतात त्या प्राण्यांची बरोबर काळजी घेतली जात नाही, म्हणून शासनाने ते बंद केले. ठीक आहे, आता खूप कमी दिसतील तुम्हाला, का दिसणारही नाही. तर सर्कस बघायला शुक्रवार दिवशी. आजचा कोणता दिवस आहे? शुक्रवार आहे का नाही? शुक्रवारी मधुर चांगला बसायचा व्यवस्थित. शुक्रवार दिवशी 1250 पीपल, आलं का लक्षात? 1250 लोक सर्कस बघायला गेले. कोणत्या दिवशी? शुक्रवारी. म्हणून मी लिहिलं इथे शुक्रवार. शुक्रवारी किती लोक आले? 1250 लोक. आता उद्या शुक्रवारच्या तिप्पट लोक म्हणजे शनिवारी. शनिवारला किती लोक गेले? शुक्रवारच्या तिप्पट. तिप्पट म्हणजे तिप्पट 3 पट. शब्द समजून घ्या. तिप्पट लिहून देतो वाटल्यास. तिप्पट. तिप्पट म्हणजे 3 पट. 3 पट.
पटचा अर्थ होतो गुणाकार. पटचा अर्थ होतो गुणाकार. ठीक आहे. त्याच्यानंतर दुप्पट. दुप्पट म्हणजे 2 पट. पटचा अर्थ काय होतो गुणाकार. आलं लक्षात. तर आता काय म्हणतो तो, शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी गेले म्हणते. बघा शनिवारी किती गेले, शुक्रवारच्या तिप्पट. म्हणजे शुक्रवारी किती लोक होते, 1250 लोक होते. त्याच्या 3 पट म्हणून गुणिला 3. हा, पट म्हणजे गुणाकार. पट म्हणजे गुणाकार. सर हा, तुम्ही दिसत नाही या. मला काय बघते, मला नको बघू ना, फळा बघ. हो फळाच नाही दिसत आहे, मतलब टेबल आता दिसत नाही. हा, लक्ष द्या. शुक्रवारी 1250 लोक गेली. शनिवारी काय झालं, परत शुक्रवारच्या 3 पट लोक गेले. 3 पट म्हणजे तिप्पट. समजा मी आता असं सांगितलं तुम्हाला सोप्या भाषेमध्ये, शुक्रवारला 10 लोक सर्कस बघायला गेले. किती लोक, 10 लोक. शनिवारी शुक्रवारच्या 3 पट लोक पाहायला गेले. तिप्पट लोक म्हणजे किती होतील, 30. लोक चालत नाही का, सोपा आहे ना एकदम. शुक्रवारी 10 लोक गेले. शनिवारी शुक्रवारच्या 3 पट लोक गेले म्हणजे किती होईल, 10 गुणिला 3 म्हणजे 30. बरोबर आहे. त्याने म्हटलं शनिवारी शुक्रवारच्या 5 पट लोक गेले. प्रश्न आहे. 5 पट लोक गेले म्हणजे काय होईल, 10 गुणिला 5. त्याने म्हटलं शनिवारी शुक्रवारच्या 50 पट लोक गेले. 50 पट म्हणजे 10 गुणिला 50. बरोबर आहे. मग आता तो काय म्हणते, शनिवारी शुक्रवारच्या 3 पट लोक गेले म्हणजे 3 गुणिला 1250 म्हणजे 3750. 3750. आता तो नंतर प्रश्न काय विचारतो बघा, तर 2 दिवसात किती लोक सर्कस बघायला गेले. 2 दिवस, हा पहिला दिवस शुक्रवार, हा दुसरा दिवस शनिवार, आणि यांची जर बेरीज केली आपण ती किती येते, 5000. 5000 किती येते, 5000. समजलं उदाहरण. हो. कुणाला समजलं नाही, हो वाले नाही म्हणायचं, नाही वाल्याने सांगायचं. निधी, मला हा चला आता एक काम करायचं. हा कोण आहे, तर मला नाही समजलं. अरे बाबा सोनबरसे बाई, तू बरोबर लक्ष देऊन बसली नाही. याचा अर्थ सोनबरसे चेहरा दाखव, कशी बसली आहे पाहू दे. बरोबरच तर बसली आहे ना, व्यवस्थित अप टू डेट बसली आहे बिलकुल. बाई मी काय सांगितलं, आता मी हा सोपा उदाहरण घेतलं तुमच्यासमोर. शुक्रवारला किती लोक गेले सर्कस बघायला, 10 लोक गेले. बरोबर आहे. आता तो काय म्हणतो, शनिवारी 3 पट लोक गेले. 3 पट म्हणजे गुणिला 3, 4 पट म्हणजे गुणिला 4, 5 पट म्हणजे गुणिला 5, 10 पट म्हणजे गुणिला 10, 50 पट म्हणजे गुणिला 50, 100 पट म्हणजे गुणिला 100. म्हणजे पट म्हणजे गुणाकार, मल्टिप्लिकेशन. पट म्हणजे मल्टिप्लिकेशन. आता तो काय म्हणतो, आता मी या उदाहरण म्हणतो, शुक्रवारी 10 लोक गेले. शनिवारी शुक्रवारच्या 3 पट लोक गेले म्हणजे शुक्रवारच्या 3 पट म्हणजे 3 गुणिला शुक्रवारी किती गेले होते, 10 म्हणजे 30 लोक झाले ना. त्याने म्हटलं की शनिवारला शुक्रवारच्या 5 पट लोक गेले, इथं 5 आहे. 5 गुणिला 10 लोक, शुक्रवारला किती गेले, 10 लोक. कळत आहे का मी काय सांगत आहे सोनबरसे? मग आता हा उदाहरण असं आहे ना, शुक्रवारला संख्या मोठी घेतली त्याने, शुक्रवारला 1250 लोक गेले. शनिवारला किती गेले, शुक्रवारच्या 3 पट गेले. 3 पट म्हणजे तिप्पट, समजते का? 3 पट म्हणजे 3 गुणिला. शुक्रवारला किती गेले, 1250. तुम्ही इथे लिहिलं 1250. 1250 लोक गुणिला 3, कारण की 3 पट गेले शनिवारी. त्यांचा उत्तर येते 3750. 3750.
आणि तो नंतर प्रश्न म्हणतो की शुक्रवारी किती गेले आणि शनिवारी किती गेले. त्याने 5 पट म्हटलं असतं तर गुणीला 5, 10 पट म्हटलं असतं तर गुणीला 10, 20 पट म्हटलं असतं तर गुणीला 20. पट म्हणजे गुणाकार. सोन बरसे कळत आहे? लवकरच समजते एकदा सांगितल्यावर. ठीक आहे. मग तो काय म्हणतो, दोघांची बेरीज किती किंवा एकूण किती, त्यांचं उत्तर येतं दोघांची बेरीज 5000. समजलं? हा, आता समजलं तर एक काम करा, तुम्हाला जे नोटबुकात लिहायचं वाटते ते नोटबुकात लिहा, किंवा ज्याला पुस्तकीत लिहायचं वाटते ते पुस्तकीत लिहा, शॉर्ट मध्ये, बिलकुल काही वेळात, काही मिनिटात. ठीक आहे. हा, पलक. हा, पलक, तू मम्मी पप्पाला सांगितलं का? काय सांगितले? सिमोनीने वगैरे ते लावली होती तर म्हटलं की झूम ॲप डाउनलोड मारायला सांगितलं, तर मग आमच्या इथे आवाज नव्हता येत, तर मग सिमोनच्या इथे आली आहे. सिमनच्या इथे आली आहे. तू सिमोनीकडून माझा नंबर घेऊन जा आणि पप्पाला बोलायला लावायचं माझ्यासोबत. हो. ठीक आहे. तू तेवढ्या दुरून आली का तू इथं? पप्पा येणार आहे. कुठं? सिमोनच्या घरी न्यायला. न्यायला का? तू कशाने आली? पायदळ आली का? पप्पांनी सोडून दिला. हा, तर असं नाही करायचं ना. मोबाईल मध्ये प्रॉब्लेम होता का काही? हो. काय प्रॉब्लेम होता? आवाजच नव्हता येत होता. आवाज नव्हता येत तर सिमन कडून शिकून घे. सिमनलाही पहिले आवाज नव्हता येत. सिमन नाही, सिमोनी. दिसत पण नव्हतं है ना सिमोनी? तर तिला समजून सांग. तिला समजून सांगायचं की कसं वापरायचं म्हणून, मग ती वापरेल बरोबर. उद्या शनिवार आहे. रविवारसाठी मी खूप सारे प्रश्न देणार आहे तुम्हाला, आणि प्रत्येक प्रश्नाचे तुम्हाला स्पष्टीकरण लिहायचं आहे. अंदाजी कुणीही लिहिणार नाही. तर आजचे होमवर्क नाही पाठवाल? पुस्तकीतले प्रश्न सोडव ना. पुस्तकीतले प्रश्न होमवर्क असतात. किती आले, किती सोडवले? म्हणजे पुस्तकीतले नाही सोडवायचे का? स्वरा, कळत आहे का तुला शिकवलेलं, सांगितलेलं? हो सर. हा, मुकुल नवीन ड्रेस घातला का रे? 21 पूर्ण सोडवलं. कोण? नाही सर, ते कुंभारे सरांनी नाही का. कोण? हा मुकुल म्हणते ना. हा मुकुल बरोबर काम करत नाही आहे. मुकुल काय करते, टिक मार्क करते ना, मला उत्तर पाठवते. असं जर ज्यानं उत्तर पाठवलं, मी त्याला माझ्या क्लासला येऊ देणार नाही. मला उत्तर कसे पाहिजेत? स्पष्टीकरणासहित. उत्तर कसं आलं ते सांगायचं. आलं का लक्षात? तुम्ही म्हणाल की 4 रुपयाचे 4 चॉकलेट 12 रुपयाचे होते, ते 1 चॉकलेट 3 ची होते, असं नाही सांगायचं. मला भागाकार करून दाखवायचा की अशा पद्धतीनं सर 1 चॉकलेट 3 रुपयाची होते. तुम्ही म्हणाल की नाही सर मला येते, तसं चालणार नाही मुकुल. हा झाला तुमचा 8वा. 9वा प्रश्न तुम्हाला मी सोडवायला सांगितलं होतं. ठीक आहे. सेम कुणाची झेरॉक्स कॉपी होती ती? क्वेश्चन 4 ची. त्याच्यानंतर 2.2 मधला पहिला मी सोडवून दिला होता. काय म्हटलं निधी? सर स्क्रीन नाही दिसत आहे. कसं नाही दिसत आहे? सर मला दिसत आहे. मला दिसत आहे सर. दिसते दिसते दिसते, थोड्या वेळाने येते. हा लिहा टिप्पट. सर नेटवर्क प्रॉब्लेम आहे. हा, नेटवर्क 3 पट 2 पट. ज्याला काही प्रॉब्लेम आला, ज्याला काही अडचणी असल्या तर त्यांनी मग ते बघून घ्यायचं शाळेमध्ये. हा सर, तुम्ही आज किती वाजेला क्लास घेणार आहे? आज मी घेईन 1.5 तास, पावणे 2 तास, 2 तास. काऊन रे, कुठे जायचंय? नाही सर. जास्त वेळ नाही घेऊ. आपला हा स्वाध्याय क्रमांक 2.2. सर, मी जे दुसरं ट्युशन लावलं आहे ना,
काय सर मी खेडेगावात राहते सर. मी जे दुसरं ट्युशन लावलं आहे ना किती वाजता असते? त्याच्यामध्ये सर ते सकाळी असते 7 ते 8 8:30. ट्युशन आहे की ऑनलाईन आहे? ऑनलाईन आहे का ट्युशन आहे सर. ऑफलाईन नाही आहे? सर ट्युशन आहे. ट्युशन आहे तर जायचं ना. कोणत्या विषयाची आहे? कोणत्या विषयाची आहे? नवदहावी सर. नवोदयचीच आहे. किती लावली रे नवोदयची? सर मी 2 लावले. कसोट्या सांगितलं होतं ना हा तर ते मी तुम्हाला सांगितलं होतं त्यांना शिकवले होते कसोट्या. असा म्हणूनच तू खूप सांगत होता लवकर लवकर. म्हणजे शिकून झाला तर लवकर लवकर सांगता. मग आता प्रश्न नाही सांगत ना तुम्हाला उत्तर लवकर लवकर? सांगतो सर. हा सांगत जा. सांगायचं झालं का बेटा? कोण राहिला लिहायचा? काय सर? कोण राहिला लिहायचा? मी सर झालं. हा सिमोने लिह लवकर. थांबा सर एक हो मिनिट. थांबतो ना. थांबतो मी. हर्ष दिसत आहे का रे बाबा? हो सर. हा सिमोनी झालं तर सांगायचं झालं म्हणून. So 2.2 मधले पहिला, दुसरा आणि चौथा क्वेश्चन तर इझीच आहे. पहिला तर मी सांगितला. दुसरा आपण असं सोडवलं आहे याच्यासारखं आपण सांगून देतो. तिसरा तर आपण घेतलेला आहे. चौथा पण सोपीच आहे. हा तिसरा आपण टेस्ट मध्ये घेतलेला आहे. चौथा पण टेस्ट मध्ये घेतलेला आहे. 6वा पण टेस्ट मध्ये घेतलेला आहे. 7वा पण टेस्ट मध्ये घेतलेला आहे. म्हणजे मी तुम्हाला कोणता सांगणार आहे आता? 5वा आणि दुसरा. 2.2 मधला दुसरा आणि 5वा सांगतोय. झालं का सिमोनी? आवाजही नाही काढत आहे. वाचलाय. बाकी आहे कसं जत्रा पण ते सिमोनी आज क्लास नव्हता का तुमचा? काय? आज क्लास नव्हता? हो होतो. किती वाजता राहते? 4 वाजतापासून 5 वाजतापर्यंत. 4 ते 5 1 तास. हा. झालं का बेटा? लिहून झालं? हो. आता चला आता आपल्याला बघायचं आहे 2.2 मधला सेकंड. 2.2
टू मधला सेकंड बघायचा आहे. ठीक आहे पुस्तक तुमच्या जवळ. क्वेश्चन तुमचा आहे सेकंड, कुठला आहे 2.2 मधला. ठीक आहे सोपी आहे. सोपी आहे ना, पण सांगून देतो ना. काय म्हणतो? स्टार डिवाइड ट्रायंगल, ठीक आहे, मायनस स्क्वेअर इज इक्वल टू सर्कल. ठीक आहे. तर यामध्ये तो काय म्हणतो? स्टार बरोबर कुणाला वापरा? 18 ला वापरा म्हणतो. त्याच्यानंतर तुमचा ट्रायंगल बरोबर 2 ला वापरा म्हणतो, आणि तुमचा रेक्टँगल बरोबर 4 ला वापरा म्हणतो. ठीक आहे. आता ही जी व्हॅल्यूज आहे या ठिकाणी, स्टार बरोबर 18, ट्रायंगल बरोबर 2 आणि स्क्वेअर बरोबर 4, तर हे तुम्हाला इथं पुटअप करायचं. ठीक आहे. मग आता स्टार बरोबर 18 कंसामध्ये घ्या, स्टार बरोबर 18 येईल. डिवाइडचं सिम्बॉल येईल या ठिकाणी. त्याच्यानंतर तुमचा डिवाइड बाय 2 येईल, हा मायनस, आणि याच्या ठिकाणी 4, आणि तुम्हाला याची किंमत काढा म्हणजे सोडवायचं. ठीक आहे. याच्यासारखा सेम उदाहरण मी तुम्हाला टेस्ट मध्ये दिला होता आपल्या. ठीक आहे. आता काय आहे? खुश मिश्रण 2.2 मधला 2 आणि 5 सिंपल आहे. हो सिंपल आहे. सगळ्यांना सिंपल नाही ना बेटा. ठीक आहे. मग 18 ला समजा आपण 18 ला 2 ने जर डिवाइड केलं टेंबरे, तर आपलं उत्तर येते 9. हा मायनस आणि 4 लक्षात घ्या. आता तुम्हाला माहित आहे का, मी एक गोष्ट या ठिकाणी सांगून देतो. हा एक ब्रॅकेट आहे. हा काय आहे? ब्रॅकेट आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट शिकूनच टाकतो या ठिकाणी. ठीक आहे. आता सगळ्यांनी ऐका, असं नको समजा की हा सोपा आहे म्हणून आपल्याला समजलं. ठीक आहे. आता आहे ब्रॅकेट. ठीक आहे. आता अशा उदाहरणाला आपण काय म्हणतो माहित आहे? पदावली. पदावली म्हणतो. काय म्हणतो? पदावली म्हणतो. ठीक आहे. पदावलीमध्ये काय असते? 2 किंवा 2 पेक्षा जास्त क्रिया असतात. 2 किंवा 2 पेक्षा जास्त क्रिया. जास्त क्रिया म्हणजे तुमची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे एकतर किती वेळा राहील? 2 वेळा राहील किंवा 2 पेक्षा जास्त वेळा राहील. त्याला आपण म्हणतो पदावली. आता हे पदावली कसे सोडवतात? ठीक आहे. हे आपण मी थोडस सांगतो, मग बाकीच्या गोष्टी आपण उद्याच्या क्लासला बघू वाटलं. आता पदावली कसे सोडवतात? तर पदावली सोडवण्याचं एक सूत्र आहे. ठीक आहे. आता समजून घ्या. मी एक उदाहरण घेतो या ठिकाणी. 18/2 मायनस 4, किंवा मग असं घेतलं. ठीक आहे. आता समजून घ्या. इकडे हा एक उदाहरण दिला तुम्हाला. हा एक उदाहरण मी तुम्हाला दिलं. आता म्हटलं की याला सोडवायचं आहे. आता तेजसला मी हा उदाहरण सोडवायला सांगितलं. तेजसने काय केलं? पहिल्यांदा भागाकार केला. ठीक आहे. काय येईल स्वरा? 18/9 2 येईल. बरोबर आहे. किंवा असं करून तुम्हाला समजण्यासाठी इथं आपण 2. ठीक आहे. मग त्याने काय केलं? नंतर सबट्रॅक्शन केलं. नंतर काय केलं? सबट्रॅक्शन केलं. आन्सर किती आला? 0. कुणाचा? तेजसचा. आता टेंबेकरला म्हटलं तू सोडव, तर टेंबेकर काय म्हणते? मी माझ्या पद्धतीने सोडवी. ती म्हणते मी कशाला पहिल्यांदा भागाकार करू, मी पहिल्यांदा सबट्रॅक्शन करतो. तर ती बाई म्हणते मी सबट्रॅक्शन करतो. मी म्हणलं कर, तर ती मग सबट्रॅक्शन करत आहे. 18 जसं तसं लिहिलं, डिवाइड केलं, लक्षात. आणि इथून तिनं आता असं करू आपण, आपलं उदाहरण थोडं अडचणीचं जाईल. एक काम करू ना, दुसरं घेऊ म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. तर पॉइंट मध्ये उत्तर येत आहे तुमचं. हा, तर लक्ष द्या. आता हा समजेल तुम्हाला. ठीक आहे. चला, तेजसनं पहिल्यांदा ऍडिशन केली. आन्सर काय आला? 18, आणि मायनस केलं नंतर. आन्सर काय आलं तुमचं? पहिल्यांदा त्याने ऍडिशन केलं, नंतर मायनस केलं. मग काय येईल तुमचं? 12.
किती येईल? 12 येईल. तेजसचा आन्सर आला 12. आता तेंबेकर बाई म्हणते मी पहिले सबट्रॅक्शन करतो, मग तिने सबट्रॅक्शन केलं. 10 जसाचा तसा प्लस 8 - 6 2. तिचा उत्तर किती आला? 12 आला. किती आला? 12 आला. परंतु हे जे उदाहरण सोडवताना प्रत्येकच उदाहरणाचा आन्सर हा सारखा येणार नाही. ठीक आहे. दुसरा उदाहरण घेऊ. याचा उत्तर सारखा येऊन गेला आपण. जसं घेणार आपण 4 + 10/5 + 2. ठीक आहे. सोपं उदाहरण झालं. चला समजा 10/5 2. समजा पहिल्यांदा जर भागाकार केला त्याचा उत्तर येतो तुमचा 2 + 2 = 4. आता एखाद्याने समजा पहिल्यांदा बेरीज केली तर काही 10/7 येईल. म्हणजे 10/7 उत्तर येईल आणि एकाचा उत्तर आला 4. म्हणजे उदाहरण सारखाच आहे. उदाहरण सारखाच आहे, परंतु काय होत आहे त्याचा उत्तर वेगवेगळं येतंय जर आपण योग्य नियमाने जर गेलो नाही. कोणी आपल्या मताने भागाकार केलं, कोणी आपल्या मताने बेरीज केली पहिल्यांदा, तर उत्तर प्रत्येकाचा कसा येईल? वेगळा येईल. मग असं उत्तर प्रत्येकाचं सारखं यावं म्हणून एक रूल आहे. तो रूल आहे तुमचा बॉडमस. कोणता रूल आहे? बॉडमस. त्याला आपण बदमास म्हणतो. काय म्हणतो? बदमास नाव समजते का? बदमास बदमास समजते का? तर या ठिकाणी बदमासच्या जागी आपण ओ घालतो, म्हणजे काय झाला? बॉडमस झाला. ठीक आहे. या नियमाने जायचं असते. मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, हा नियम आपण उद्या सविस्तर बघू. ठीक आहे. आता या बीचा अर्थ होते ब्रॅकेट. मी एवढ्या गोष्टी लिहून देतो फक्त. ब्रॅकेट. ठीक आहे. ब्रॅकेटचा अर्थ होते कंस. मला आठवण काढायचा नियम समजून सांगायचा. ठीक आहे. ब्रॅकेट म्हणजे होते कंस. आता कंस किती प्रकारचे असतात? तर कंस असतात 3 प्रकारचे. ठीक आहे. लक्ष द्या. याचा एक अर्थ होतो, एक असते तुमचा सिंपल ब्रॅकेट. सिंपल ब्रॅकेट. एक सिंपल ब्रॅकेट म्हणजे साधा कंस. सिंपल म्हणजे साधा कंस. साधा कंस कसा असते? असा असते. ठीक आहे. दुसरा असते तुमचा स्क्वेअर ब्रॅकेट. समजून घ्या बेटा. स्क्वेअर ब्रॅकेट याला म्हणतात वर्ग कंस. हा असते असा. ठीक आहे. कधी ना कधी शिकवायचं आहे आपल्याला. समोरील भाग आहे हा. तिसरा आहे कर्ली ब्रॅकेट. बी म्हणजे ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेटचा अर्थ होते महिरपी कंस. ठीक आहे. महिरपी कंस कसा असते? हा असा असते. ठीक आहे. हा एवढं. दुसरा आहे ओ. ओचा अर्थ होतो ऑफ. ओचा अर्थ होतो ऑफ. ऑफ म्हणजे होतो गुणाकार. ठीक आहे. दुसरा आहे तुमचा डी. डी चा अर्थ होते डिव्हिजन. डिव्हिजन म्हणजे भागाकार. अरे वजाबाकी नाही. डिव्हिजन म्हणजे भागाकार. त्याच्यानंतर होते यम. यम म्हणजे होते मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. त्याच्यानंतर एचा अर्थ होतो ऍडिशन. ऍडिशन म्हणजे बेरीज. आणि यस म्हणजे सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन म्हणजे तुमची वजाबाकी. हे आज एवढं लिहून ठेवायचं. उद्याला मी पूर्ण नियम समजून सांगेन. ठीक आहे. आता या नियमानुसार पहिल्यांदा ब्रॅकेट सोडवायचं असते. मग ब्रॅकेट मध्ये आहे भागाकार म्हणजे तुमचा 18/2 म्हणजे उंचाला तुमचा 9 लक्षात. आणि -4 हा तुम्हाला विचारलेला म्हणजे तुमचं उत्तर काय आला? मग
काही उत्तर तुमचा 5 आहे का पर्याय 5? त्याने हा विचारला. सर हा हा बोला. बोल ना ग. काय झालं? आता दिसत आहे. हा ठीक आहे. पहिले अटकला होता. हा 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 आलं लक्षात ही गोष्ट. हा समजलं का? सोपा आहे हा. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक पुन्हा उदाहरण सांगतोय. ठीक आहे. तो उदाहरण कोणतं आहे? तो आहे तुमचा 5th नंबरचा. सर सोपी आहे. हो सोपी आहे ना. क्वेश्चन 2.2 1 प्लस 0 plus 0 0 plus 0 0 1 plus 3 minus 3 0 plus 0 plus 0 and have 0 ठीक आहे. हा उदाहरण आहे तुमचा. हा तुमचा उदाहरण आहे या ठिकाणी. या उदाहरणामध्ये पहिल्यांदा काय सोडवायचं लक्ष द्या. पहिल्यांदा ब्रॅकेट सोडवायचे. सगळ्या ब्रॅकेट आहेत. ठीक आहे. ब्रॅकेट मध्ये पहिल्यांदा काय सोडवायचं बघा इकडं. ए पहिल्यांदा आहे म्हणजे ऍडिशन आहे नंबर 1 वर. म्हणजे तुम्हाला ऍडिशन पहिले करायचे. ऍडिशन 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 ऍडिशन. ठीक आहे. आता सोडवायचं प्रत्येकाला. याचं उत्तर काय येते? 3 मायनस 3. हा झाला. हा प्लस. पहिल्यांदा ऍडिशन करायची सगळ्यांची. 9 सर इथे 9 येते. 9 मायनस 9 प्लस याचा काही 13 मायनस 13. ठीक आहे. 17 मायनस 17. 25 minus 25. सगळ्यांचा आन्सर 0 प्लस 0 प्लस 0 1 समजलं? यस सर. हा कुणाला नाही समजलं? समजलं सर. आता एक काम करा. हे लिहून ठेवा पदावलीचं. उद्या मला आठवण काढायचं. मी पूर्ण रूल समजून सांगेन तुम्हाला. पदावली. सर हा खुश मेश्राम. मी खुशला बॉडमस उद्या विचारणार आहे. हा हे बॉडमस आम्ही लिहू जे तुम्ही हो 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 हे एवढं लिहून ठेवा फक्त. मग उद्याला मला आठवण काढायचं. आपण उद्या पूर्ण रूल शिकणार आहोत. ठीक आहे. हा आणि उद्याला आपल्याला खुश हा बॉडमस शिकवणार आहे. का बरं? का बरं म्हणजे त्याला येतंय तर तो शिकवणार आहे आपल्याला. खुश उद्या बॉडमसचा पूर्ण रूल काय आहे. पहिल्यांदा कोणती क्रिया सोडवायची काय करायची आपण उदाहरणं पण घेऊन उद्याला याच्यावर बॉडमसवर. आई गं ते बघ ना कशा हसत ते सगळे. तुझ्या भावाने ठोकर पाहिजे आपण माझ्याकडे आहे ना ठोकर दोन किंवा 2 दिसत नाहीत का? अक्षर नाही कळत आहेत? दिसत आहे. एखाद्याला जर अक्षर कळत नसते तर त्यांनी विचारायचं की सर याचा अर्थ काय लिहिलं काय नाही विचारून घ्यायचं. सर दिसत नाही आहे. आता दिसत आहे. सर दिसत आहे. सर स्क्रीन नाही दिसत आहे. स्क्रीन नाही दिसत आहे? दिसली सर. हा दिसली. तो थोडासा नेटवर्क सोडपकड करत असेल तर तसा प्रॉब्लेम. चला 2.2 मधला आपला 5 झाला. सर माझं लिहून नाही झालं. हा लिहिणं 6 पण झाला 7 पण झाला. आता 2.3 मधला आपण 1 घेऊ. 2 मधला सर कोणता चालू आहे? मी 5वा घेतला ना 2.2 मधला. हा 5वा क्वेश्चन 5 झाला का हा? नाही तो झाला नव्हता आपला. तो लिहा ना तुम्ही कसा आला उत्तर. तो शिकून नाही झाला आपला. सोपा आहे पण तो लिहू
म्हणजे पूर्ण हा संपला का? हो 2.2 पूर्ण संपला. का बरं संपला 2.2? कारण की 2.2 मधला जो 6 आहे तो आपला टेस्ट मध्ये झालेला आहे. आठवते? समजून पण सांगितलं मी. हा सर. त्याच्यानंतर 2.2 मधला 7 पण झालेला, तो पण समजून सांगितला काल. हा वाला नव्हता झाला तर हा आपण घेतला. याच्या पहिलेचा सोपा होता त्याचा आपण उदाहरण घेतलं होतं आणि हा पदावली थोडस लिहून टाका. म्हणजे तुम्हाला उद्याला मी पूर्ण याचं रूल सांगतो कसं कसं सोडवायचं. पण आपल्याला खुश पहिल्यांदा सांगणार आहे, त्याच्यानंतर आपण त्याच्याकडून समजून घेऊ. सर हा अमय. स्क्रीन नाही दिसत आहे. अरे बाबा नेटवर्क प्रॉब्लेम असेल. आता हा या प्रकरणामधील जे उदाहरण आहेत की नाही, काही उदाहरणं खूप जास्त थोडेसे डोक्याला त्रास देण्यासारखे आहेत. तर आता काय? आता काय नाही, आता आपण घेणार 2.3 मधला पहिला. म्हणजे पुन्हा 2.3 पण संपणार आहे का? आज नाही, आपण 1-2 घेऊ 2.3 मधले, मग झालं. उद्या घेऊ आपण 2.3 मधले बाकीचे. अजून भूक लागली का तुला? हो लागली. तू तिकडे विचारून सांगत आहे. कोण आहे जवळ? मम्मी पप्पा? कोणीच नाही. हा तुझ्या जवळ आहे कुणीतरी. तू खोटं बोलतोय. कोण आहे जवळ? दीदी आहे का तुझी? हा पप्पा आहेत. सर्कल लिहलं सर. समजलं नसेल तर पाहून घ्या. पदावली म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त क्रिया येतात पदावली. त्याचा नियम आहे बॉडमस. त्याला मराठीमध्ये तुम्ही म्हणता कंच भागू भेव. कंचे भागू बेव हे लिहून द्या. कंच भागू बेव. याचा अर्थ काय होते? इथं घेतलं आपण बी म्हणजे ब्रॅकेट, ओ म्हणजे ऑफ, डी म्हणजे डिव्हिजन, एम म्हणजे मल्टिप्लाय किंवा मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन. सर ते कंचे भागू बेवनी कंच भागू तसाच आहे कंची भागू बेव सारखा. तसंच आहे ना, तोच आहे ना. क म्हणजे कंस, त्याला इंग्रजीत ब्रॅकेट म्हणतात. हा बघा, कंचे भागू बेव तोच आहे. तो मराठीत आहे, इंग्रजीत आहे. या ठिकाणी चे कुठून आला? हा चे. ऑफ म्हणजे चे चा ची होते. चे चा ची, त्यालाच आपण म्हणतो गुणाकार. चला एक उदाहरण घेऊ आपण, मग वाटल्यास नंतर करू. झालं सर. हा ज्याचं राहिलं असेल. नाही झालं. हा नाही झालं तर लिहा, बोलायचं नाही. सर तुम्ही फक्त आता एकच उदाहरण घेणार आहे. हो. कोण त्रास येतात बेटा बसायला? हो तुझी ट्युशन आहे नाही का? नाही सर. जाणं तर किती वाजताची आहे? आता नाहीये सर. आता नाहीये सर. ते 7 ते सकाळी 7 ते 8:30 आहे. सकाळची आहे ना? येस सर. मग तू आतापासून का टेन्शन घेतो? मी म्हटलं 3 प्रश्न राहिले. मी म्हटलं आता तू मग मला सांगत जा तू उत्तर कसे आले तर. त्या ट्युशनची का सर? हो, पाहून नाही, आपल्या डोक्याने. सर हा माहित आहे का तुम्हाला कुंभारे सर आकृतीचा पेपर घेतला होता ना? 48 त्यांनी मार्क भेटले.
किती भेटले? 50 पैकी 48 मार्क भेटले. कुणाला? सिमोनीला. सिमोनीला का? छान. नाही चला एक उदाहरण घेऊ आपण आणि या ठिकाणी बंद करू. एक उदाहरण थोडंसं मोठं आहे. निधी आहे का? निधी होती ना. झालं का? कोण राहिलं बेटा? झालं सर. कोण राहिलं? राहिलेवाला सांगा. हो गया सर. सर झालं. हा कोणी राहिलं का? राहिलेवाला सांगा म्हणतो तर झाले म्हणता. ज्याचं राहिलं ते सांगा. हा 2.3 मधला जो प्रश्न आहे तो प्रश्न तुम्हाला तुमच्या नोटबुकामध्ये लिहायचा आहे कारण की मोठा आहे. ठीक आहे. तर मी हे दोन पद्धतीने कसे उत्तर येतात त्याचे ते सांगणार आहे. पहिला आहे याचा पहिला प्रकार म्हणजे जो आपण काल शिकलो की एखादी जर संख्या माहित नसेल तर आपण काय करतो त्याच्यासाठी अक्षर घेतो. संख्या जर माहित नसेल तर अक्षर घेतो. ती एक पद्धत. दुसरी पद्धत तुमचा जो पर्याय आहे त्या पर्यायावरून कसं उत्तर काढायचं ती एक मेथड. ठीक आहे. या ठिकाणी आपण दोन्ही पद्धतीने पहिला उदाहरण घेणार आहोत. ठीक आहे. आता पहिला उदाहरण घेताना एक पहिली मेथड घेणार आहोत आपण. बघा इकडे. ठीक आहे. आपली पहिली मेथड काय? आता काय म्हणते बघा. पंकजला चारूपेक्षा 15 गुण कमी मिळाले. पंकजला चारूपेक्षा 15 गुण कमी मिळाले. पण पंकजला किती मिळाले हे आपल्याला माहित नाही. सॉरी, पंकजला चारूपेक्षा 15 गुण कमी मिळाले. नोटबुक पुस्तक समोर ठेवा. पंकजला मला तर हा क्वेश्चन पण नाहीये. 2.3 मधला पहिला 2013 ला आले. नाहीये. नसेल तर राहू दे. ज्यांच्याकडे नसेल मी त्याला ज्यांच्याकडे नसेल. दुसरा प्रश्न आहे. दुसरा आहे का? एका मोज्याची म्हणजे वेगळा प्रश्न आहे. आता समजून घ्या. 1,00,000 100 वेळी गुणा. ठीक आहे. मी हा प्रश्न समजून सांगतो. हा 2013 ला प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. हा मी प्रश्न तुम्हाला समजून सांगतो. 2019 ला आलाय. हा ठीक आहे. हा प्रश्न समजून सांगतो. ज्याच्याकडे हा प्रश्न नसेल तरी हा प्रश्न थोडासा काय करायचं लिहून घ्यायचं. हा प्रश्न ज्याच्याकडे नाही आहे त्यांनी तो पुस्तकीमध्ये लिहून घ्यायचं. ठीक आहे. आता नको लिहा, नंतर लिहा. मी तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये हा प्रश्न पाठवून देतो. म्हणजे ज्याच्याकडे नसेल हा प्रश्न तो काय करेल त्या ग्रुप मधून पाहून लिहून टाकायचं. ज्याच्या पुस्तकीमध्ये नसेल तर. ठीक आहे. मी पाठवलं ग्रुपमध्ये. ठीक आहे. नंतर लिहून घ्यायचं. हा प्रश्न काय आहे बघा. आता
पंकजला चारूपेक्षा 15 गुण कमी मिळाले म्हणते. म्हणजे पंकजचे गुण कुणावर अवलंबून आहे? चारूवर अवलंबून आहे. म्हणजे चारूचे जर गुण माहित असेल तर आपल्याला कुणाचे गुण माहित होईल? पंकजचे गुण माहित होईल. बरोबर समजून घ्या. ठीक आहे. आणि चारूला कांतापेक्षा 5 गुण जास्त मिळाले म्हणते. म्हणजे चारूचे पण गुण माहित आहे आपल्याला. चारूचे गुण कुणावर आहे डिपेंड? कांतावर आहे. म्हणजे चारूला कांतापेक्षा 5 गुण जास्त मिळाले म्हणते. ठीक आहे. तर तिघांना मिळून 112 गुण मिळाले. तर कांताला किती गुण मिळाले? आता मला सांगा, पंकजचे गुण कुणावर अवलंबून आहे? चारूवर अवलंबून आहे. चारूचे गुण कुणावर अवलंबून आहे? गुण म्हणजे मार्क्स. चारूचे मार्क्स कुणावर अवलंबून आहे? कांताचे आहे. पण कांताचे मार्क्स दिले आहेत का आपल्याला? नाही. कांताचे मार्क्स आपल्याला दिलेले नाही. ठीक आहे. 2 पर्यायाने सांगतो मी. मग आता जेव्हा एखाद्याचे मार्क किंवा एखाद्याची संख्या जर माहित नसेल तर आपण काय करतो? एक्स ठेवतो. हा, आपण त्याच्या जागी काय घेतो? कोणताही लेटर घेतो. बरोबर आहे. आता या ठिकाणी मी एक लेटर घेतो. हा तुमचा प्रश्न आहे 2.3 मधला पहिला. ठीक आहे. आता कांतासाठी आपण काय घेतलं? एक्स घेतलं. कांताचे गुण हे काय आहे? एक्स गुण आहेत कांताचे. ठीक आहे. आता कांतावर कुणाचे अवलंबून आहे? चारूचे अवलंबून आहे. कारण ते चारूला कांतापेक्षा 5 गुण जास्त आहे. मग चारूचे गुण काय होतील सांगा बरं? एक्स अधिक 5. बरोबर आहे. हा समजलं एवढं? हो सर. ठीक आहे. हा, आणि चारूचे गुण आहे एक्स अधिक 5. ठीक आहे. आता काय म्हणतो तो? आता पंकजचे गुण चारूवर अवलंबून आहे. मग आता इथे पंकजचे गुण लिहा. पंकजचे गुण काय म्हणते? चारूपेक्षा 15 ने कमी आहे म्हणतो. हे झाले चारूचे गुण एक्स अधिक 5 आणि त्याच्यामध्ये पुन्हा मायनस करा. म्हणजे 15 ने कमी आहे म्हणते ना, तर 15. हे समजलं एवढं? प्रश्न काय म्हणते? कांताचे गुण एक्स, चारूचे गुण एक्स अधिक 5 लक्षात, आणि पंकजचे गुण चारूच्या गुणापेक्षा 15 ने कमी लक्षात. मग आता तिसरी कंडिशन काय म्हणते? तिघांच्याही गुणाची बेरीज किती आहे? 112 आहे. आता घ्या मग 112. हे झाले तुमचे कांताचे गुण, हे झाले तुमचे चारूचे गुण, आणि हे झाले तुमचे पंकजचे गुण. समजलं का? हो. हा तुमचा कांताचे गुण, हे झाले तुमचे चारूचे गुण, आणि हे झाले तुमचे पंकजचे गुण. हा 6व्या वर्गातला भाग आहे तुमचा. 6व्या वर्गामध्ये आहे बरं. आता या सगळ्यांची बेरीज किती येते? 112 येते. आता सोडवा. हा 1x 2x 3x x x x कळत आहे? x x x. ज्याला समजले त्याने तिथे विचारायचं. किती आले? 3x झाले. आता राहिले कोण? हा तुमचा प्लस 5 आणि 5 दिसतंय? 5 आणि 5 म्हणजे किती झाले? 10. ठीक आहे. आणि हे मायनस 15 जसेच्या तसे. हे घेतले आपण 5 अधिक 5, 5 अधिक 5 10, आणि हे ऋण 15 जसेच्या तसे. समजलं का? काय केलं तुम्ही अमय? हो. हा समजलं अमय? 3x अधिक 10 वजा 15 आणि बरोबर 112. लक्षात? ठीक आहे. आता तुम्ही सोडवा. काय झालं बेटा? काय म्हणतो तर? सर तो x प्लस x प्लस 5 मायनस 15 आहे ना? हा, त्याच्या खाली तुम्हाला 15 मायनस 5 10 आलं, तर त्या किती अजून 15 घेतला तुम्ही? 15 कुठे घेतला? हा 15 आहे ना. तो काय म्हणतो?
चारूपेक्षा 15 गुण कमी मिळाले म्हणते ना, म्हणजे असा होईल ना, हे चारूचे गुण झाले. चारूच्या गुणामधून 15 गुण पुन्हा कमी झाले. सर हा सर माझी आहे ना ऑनलाईन टेस्ट आहे आता. हा कुणाची? मुग्धा. हा तर जाऊ शकते, तू निघ. हा ज्याला जायचं ते निघा. ठीक आहे. तर हे झाले पंकजचे गुण. खुश, काय म्हणायचंय तुझा अर्थ, काय म्हणतोय? सर तो इज इक्वल टू 112 नाही केला का तुम्ही? हा 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 सर त्याच्या खाली. अरे बाबा, सर त्याच्या खाली अजून त्याच्या खाली काय? हा वाला त्याच्या खाली अजून एक 112 आहे ना. अरे बाबा, हा 112 जसा तसा याला सोडवत आहोत ना आपण. या तिघांची बेरीज तो 112 आहे म्हणते ना, तिघांच्या गुणांची बेरीज 112 आहे म्हणते. हे झाले तुमचे कांताचे गुण, हे झाले तुमचे चारूचे गुण, हे झाले तुमचे पंकजचे गुण. या तिघांची आपण बेरीज केली, तिघांची बेरीज किती आली? 112 आली. आता याला आपण सोडवत आहोत, बरोबर आहे. याला सोडवत आहोत, हा आणि हा याला सोडवत आहोत आपण. पहिल्यांदा या बाजूचं सोडवावं लागेल ना. ठीक आहे. आता आपण यक्स 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 किती झाले? 3 यक्स झाले. यक्स यक्स किती झाले? 3 यक्स. हा 5 अधिक 5 किती केले आपण? 10 केले. आणि हा मायनस म्हणजे वजा 15 आपण जसे तसे केले. याला तुम्ही दोन पद्धतीने करू शकता. मी तुम्हाला सांगितलं होतं की बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला जर जायचं असेल तर चिन्ह बदलतात. तर तुम्ही या 15ला पण नेऊ शकता एक वेळा. 15ला नेलं तर काय होईल? बेरीज होईल. आणि 10ला नेलं तर काय होईल? वजाबाकी होईल. तसं पण करता येते किंवा मग असंही करता येते. या दोघाला तुम्ही समजा सोडवलं तर काय येईल? 3x - 5 येईल. 3x - 5 येईल. ठीक आहे. -5 का बरं येते? मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला. मोठ्या संख्येतून याचे पण नियम आहेत, हे आपण समोरच्या प्रकरणामध्ये बघणार आहोत. कसं काय आलं उत्तर. किंवा मग असंही करू शकता, याला इकडे नेऊ शकता, याला पण इकडे नेऊ शकता. ठीक आहे. मग आता काय होईल? या 5ला इकडे न्या. 3x बरोबर या 5ला इकडे नेताना काय होईल? ऍडिशन होईल. हे समजलं का? यस सर. ठीक आहे. आता हा 3x मी याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला की या दोघांमध्ये कोणतं चिन्ह असते? गुणाकाराचा चिन्ह असतो. ठीक आहे. मग गुणाकाराचा चिन्ह असतो. यांची बेरीज किती आली? 117. आता x ची किंमत पाहिजे, याला 3ला इकडे न्यायचा आहे. नेताना काय होईल? भागाकार होईल. x बरोबर 117 भागिले 3 म्हणजे x बरोबर किती आले? 39. किती आले? x बरोबर किती आले? 39. म्हणजे उत्तर हे x कुणाचे वय आहे? कांताचे वय आहे. म्हणून कांताचे वय x बरोबर 39. ठीक आहे. कळत आहे? नसेल समजलं तर पहा त्याला काय म्हणते प्रश्न आणि तसं तसं सोडवण्याचा प्रयत्न करा. दुसरी स्टेप आपली अशी आहे. उदाहरण थोडसा मोठा आहे. हे सेकंड स्टेप म्हणजे किंवा दुसऱ्या पद्धतीने कसं येईल? एक एक पर्याय घ्या तुम्ही. पहिला पर्याय समजा तुम्ही 29 घेतले, बरोबर आहे. तर कांताचे वय काय आहे? 29. उत्तर बरोबर येते का बघा. चारूचे वय काय होईल मग? चला, कांताचे वय 29. ठीक आहे. पहिला पर्याय. मग चारूचे वय काय होईल? कांतापेक्षा 5 ने मोठे म्हणजे 29 आणि 5 म्हणजे किती होईल? 34. ठीक आहे. आता पंकजचे वय काय म्हणतो? हा स्वरा कळत नाहीये का? राहू द्या, याला सोडा. ह्या एक काम करा, उद्या पाहू. याला एक काम करा, हे लिहून ठेवा फक्त. 2.3 मधला 1 हा लिहून ठेवा. मग बाकीचं मग आपण उद्या पाहू. ठीक आहे. चला लिहा, मग बाकीचं उद्या पाहू.
जास्त डोक्याच्या बाहेर जात असेल याला तर उद्या पाहू आपण, ठीक आहे. दोन पद्धतीने सोडवणार त्याला आपण. याला लिहून टाका, मग बाकीचं पाहू काय समोरचं. आणि ज्याच्याकडे प्रश्न नसेल त्याच्यासाठी मी ग्रुपमध्ये टाकलाय तो प्रश्न. ग्रुप मधून पाहून लिहून घ्यायचं. आणि ज्याचं झालं ते जाऊ शकता. उद्याला आपण याची दुसरी मेथड बघू. या मेथडला थोडासा वाचा आणि समजून घ्या. हे कांताचे गुण, हे चारूचे गुण आणि हे पंकजचे गुण, ठीक आहे. ज्यांच्याकडे हा प्रश्न नाही तो ग्रुपमध्ये टाकलेला आहे प्रश्न, ठीक आहे. चला, हे आता आपल्याला 7:30 झाले, जास्त वेळ झाला, म्हणजे 1.5 तास झालं, ठीक आहे. आता लिहायला 5-10 मिनिट लागतील तुम्हाला. हा, झालं असेल तर लिहा. झालं असेल तर उद्या भेटू, ठीक आहे. झालं असेल तर उद्या भेटू, ठीक आहे. याच प्रश्नाला घेऊन भेटू आपण. व्हॉट्सअपवर पाठवतो का? हे वाले हा वाला पाठवतो. सर स्क्रीन नाही दिसू राहिली. हा सर. दिसेल बघ. बाय सर. बाय. ज्याचं झालं तर निघा एक, ठीक आहे. बाय सर. बाय. बाकीचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. कोणकोणते प्रश्न येतात ते. बाय. सोपे प्रश्न आहेत. बाय. जे कठीण आहेत ते प्रश्न आपण घेत आहोत. सोपे प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. बाय. बाय बेटा. बाय सर. बाय बेटा. सगळं